सत्यजित तांबे सध्या राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत आहेत. थेट जाऊया तिकडे. सुरू नमस्कार. सर्व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीचे मी स्वागत करतो. महाराष्ट्राचे व देशाच्या राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस पक्षाचे एक तरुण तडफदार युवा नेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गुजरातचे प्रभारी सन्मान्य राजीवजी सातव यांना काही दिवसांपूर्वी दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली. त्यांची मूळतः त्यांना सिम्पटम्स साधारण 19 एप्रिलच्या दरम्यान हे डेव्हलप झाले आणि 19 एप्रिलच्या सिम्पटम्स नंतर 21 तारखेला त्यांनी त्यांचं स्वॅब टेस्ट दिलेली होती आणि त्याचा रिझल्ट 22 तारखेला हा पॉझिटिव्ह आला स्वॅब टेस्टचा. 23 तारखेला त्यांनी पुणे येथील जहांगीर रुग्णालयामध्ये स्वतःला कोरोना उपचारासाठी ॲडमिट करून घेतलेलं होतं आणि 23 नंतर 23 ते 25 तारखेपर्यंत त्यांची उपचारावर अत्यंत चांगली प्रतिसाद होत होता आणि त्यांची प्रकृती अत्यंत चांगली होती. 25 तारखेला त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झाल्यामुळे त्यांना ICU मध्ये या ठिकाणी जहांगीर हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी जहांगीर हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर्सचे तज्ज्ञ आहेत आणि विशेष करून ICUचे इंचार्ज इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर कायांश आहेत आणि इथे आज माझ्यासोबत जहांगीर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर गिल आहेत. अनेक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना जशी आवश्यकता पडली तशी रेमडेसिवीर, टोक्लिझुमॅब असे औषधोपचार सुद्धा करण्यात आलेले आहेत. 25 तारखेला ICU मध्ये दाखल झाल्यानंतर आणखी काही थोड्याशा कॉम्प्लिकेशन्समुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलेलं आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की सन्मान्य खासदार राजीव सातवजी हे एक अत्यंत त्यांची म्हणजे इच्छाशक्ती ही फार चांगली आहे आणि सातत्याने ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या उपचाराबाबतीत, त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला काळजी लागलेली आहे. अखिल भारतीय स्तरावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी असतील, आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी असतील, आदरणीय प्रियंकाजी गांधी असतील आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्या सगळ्या मंडळींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस गेल्या काही दिवसांपासून केलेली आहे आणि त्यांना उपचार देण्याकरता जहांगीर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर तज्ज्ञ, त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोविड-19च्या बाबतीत टास्क फोर्समध्ये काम करणारे डॉक्टर मुंबईचे शशांक जोशी असतील, डॉक्टर राहुल पंडित असतील, हे सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांच्या इथे सातत्याने चर्चेमध्ये आहेत. मी स्वतः गेल्या 3 दिवसापासून या सगळ्या गोष्टीचे कोऑर्डिनेशन करून दिल्ली आणि मुंबईतल्या आपल्या सगळ्या प्रशासकीय स्तरावर त्यांना आम्ही फीडबॅक देत आहे. मला खात्री आहे आणि माझा विश्वास आहे की ह्या कोविडच्या रुग्णापासून माननीय राजीव सातव लवकरच लवकर बरे होतील आणि पुन्हा सक्रिय आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये ते त्यांचं पुन्हा कामकाज सुरू होईल. त्यांच्या पत्नी आदरणीय प्रज्ञा वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांची सर्व लोकांना विनंती आहे की आपल्या प्रार्थनाच हे त्यांना या आरोग्यापासून बाहेर येण्याकरता बळ देईल आणि म्हणून आपण ज्या काही आपण प्रार्थना करावी. महाराष्ट्रातले सर्वच आणि हिंगोली आणि मराठवाडा परिसरातले सगळे लोक त्यांच्या चांगल्या उपचारासाठी प्रार्थना करत आहोत आणि आम्ही आणि जहांगीर हॉस्पिटलचे सगळे डॉक्टरही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. डॉक्टर गिल ओके, ठीक आहे. काल मुंबईला शिफ्ट करण्याच्या चर्चा होत्या. नाही, काल दुपारनंतर थोडंसं त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडे काही कॉम्प्लिकेशन्स अचानकपणे डेव्हलप झालेले होते. दुपारपर्यंत त्यांची तब्येत अति चांगली होती आणि त्या कारणामुळे थोडंसं डॉक्टरांमध्ये परत मुंबईतले जे काही आमचे पक्षातले नेतेगण असतील, कुटुंबातले त्यांचे सदस्य असतील, या सगळ्यांशी डॉक्टरांशी चर्चा करून कदाचित मुंबईला नेण्याची आवश्यकता पडेल का अशी एक चर्चा आमची चालू होती.
परंतु पुन्हा डॉक्टरांचा आणि आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला पडला की आपण इथेच ठेवून त्यांना स्टेबल करूयात आणि मग जर आवश्यकता पडली तर आपण त्यांना शिफ्ट करण्याचा विचार करूयात. मुंबईतनं काही डॉक्टर आले त्यांचे उपचार करण्यासाठी? नाही, मुंबईतनं तज्ज्ञांचा सल्ला निश्चितपणे आम्ही इथं घेतोय. इथले डॉक्टर अत्यंत चांगले काम करतायत, हे मला प्रांजळपणे या ठिकाणी सांगायचं आहे. पण निश्चितपणे जर आवश्यकता पडली तर माननीय मुख्यमंत्री मोदींनी सुद्धा आम्हाला तसं सुचवात केलेलं आहे की लागेल ते उपचारासाठी मदत ही या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे करू. आदरणीय मी सांगितल्याप्रमाणे सगळेच नेतेगणांना काळजी आहे आणि जसं काही तज्ज्ञांचा सल्ला लागला तर त्यांनाही आम्ही बोलवण्याची गरज पडली तर प्रयत्न करू. थोड्या वेळामध्ये बाळासाहेब थोरात येणार आहेत, आणखी कोणी येणार आहे? नाही, आता थोडं मी सांगितल्याप्रमाणे कुटुंबांची एक विनंती आहे सर्वांना की आदरणीय थोरात साहेबांचं एक मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते ते त्यांना काळजी आहे आणि ते कुटुंबाला भेट घेण्याकरता येत आहेत. कुटुंबांनी ही सुद्धा इतर कुठल्या लोकांनी इथं हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये, हॉस्पिटलचं प्रशासन कुठे डिस्टर्ब होऊ नये, हॉस्पिटलच्या डॉक्टरांना म्हणजे सगळे कोविड रुग्णांचं अत्यंत चांगलं उपचाराचं काम सगळे डॉक्टर मंडळी प्रशासन करत आहे. तर त्यांनी विनंती केली आहे की आपण फोनवरच तब्येतीची विचारपूस करावी अशी त्यांची विनंती राहिली सगळ्यांची. डॉक्टर थोडंसं हाँ, क्या बताइए क्या चाहिए? मैं डॉक्टर गेल हूँ, मेडिकल डायरेक्टर जहांगीर हॉस्पिटल. पेशेंट अभी हीमोडायनामिकली स्टेबल है. राजीव सातव यांच्यावर सध्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याची माहिती समोर येते. विश्वजित कदम काँग्रेसचे नेते यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी सातत्यानं अपडेट आम्ही घेत राहणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र कुटुंबानं